काय पारक आहे का काय तुम्हाला? हे पहा आमचे एक म्हणतो वडाचं आणि एक म्हणतो याचं. पहा ना. ते झाड कायच आहे माहिती का? गांजा सैरी. या बाच्या त्याचा. या लिंबाच्या झाडाला हा तुम्ही तिघी जणी ना हा गरीबाचे आहे बा. लई गरीबाची लई गरीबी हो. मग त्या झाडाला फाशा घ्या आणि मरा. हा, आणि कोण रडत मी पाहतो. माय व, लई लोक रडतील. काही रडत नाही बाई. नाही हा 13 दिवस असे पंक्ती धरून खात्या. लांब लांब पंक्ती धरच्या बदलून बदलून भाज्या खात्या भाज्या. हा आता कोण नाही काही करीत बाई. मेल्यावर लांब लांब पंक्ती खायच्या. हा तुम्ही भाऊबंदाची सुटकाल झाले कधी? काचा भाऊबंदाची सुटकाल झाली कधी? मग हो का? मग आम्ही कोण राम राम करीत नाही तेव्हा लोक. ते पंक्ती काऊन धरच्या माहिती का? काय जो मेलेला माणूस असतो ना हा त्याची आठवण नाही यावं म्हणून 13 दिवस भाऊबंद एका पंक्तीत जेवण करीत्या. त्याचे ध्यान या नाही म्हणून. त्याचं ध्यान नाही यावं म्हणून. आणि एखाद्या भाऊबंदाला आलंच त्याचं ध्यान मग पंक्तीत. आलं तर मग बाकीचे भाऊबंद नाही 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 आलंच मग तो काय बोकंडी बसवतो काय. हा बाकीचे भाऊबंद कायचे काय नाही 90 आणून आणत्या. हो भाऊबंद सुटकामध्ये कधी गेलेच नाही तुम्ही. दोघ जण कधी मागे राहिले थांबा म्हणतात त्याला येऊ द्या त्याच्यापैकी काही 90 असं. यांना आनंद का झाला? याला आनंद झाला का? आनंद झाला. याच्याही अशी डान्स करीत होती. मला वाटलं चांगल्या मोठ्या म्हणलं देवराज जणू. काय झालं काय म्हणलं तुम्ही आता? काय म्हणलो याच्याही व्यासी नाच ती म्हणे तुला मला राग येतो. राजा सारख्या बोलायचा राव. काय बोललो आता नाही म्हणे का तुम्ही? काय? त्याच्याही व्यासी नाच ती म्हणे. तो बापू आगे नाही का? हा जुना जुना. पहिला पहिला हा पहिला मग आता दुसरा आहे काय? अरे जुना म्हणा जुना. आज तुला पहिला वाग्या. हा पहिला जुना वाग्या. हा बर बर का बाई याचा बापू आग्या होता. याचा बाबा आजा होता दरवर्षी जेजूरला जायचा दरवर्षी पायी पायी. पायी पायी जायचा पायी पायी. आता कशी करू माय मी? काही करू नको दोघं आपतू राहिलो ना आम्ही. तू काहीच करू नको गुच्चूब उभी राह. पायी पायी जायचं म्हणणार अवघड नाही एवढं लांब. नाही नाही पायी पायी जायचं. दरवर्षी पायी पायी जायचं. पण याच्या बापानं त्या जेजुरीत मध्ये जाऊन हा? लफड केलं. माय व, कोणा संग भांडण केले काय? हा, त्याचं भांडणं करा जोग आहे का त्याचा बाप. मग काय केलं? त्याच्या टिंगर बॉम्ब लावणी झाली कारण निवड खाऊन. मग काय केलं याच्या बापानं? याच्या बापानं तिथे मुरळी ठेवली. याच्या बापानं मुरळी नवलच झालं बाई आता येतं. हे नावाला नाहीये. मग त्याच्या बाप दाद्या पण चालू आहे साळूंच्या मध्ये. हो का? आमच्या बाप दादा पण वडील झाले माणसा पण हा. परंपरा चालू आहे. त्याला परंपरा परंपरा म्हणतात त्याला. काय म्हणत्या? त्याला परंपरा म्हणतात. मला वाटलं परंपरा झाली. हा, त्याला परत घेऊन बसा. मला माहिती. या त्याची बरं काय त्याच्या झालं? बापानं मुरळी ठेवली हो. आणि मग तिचा पोटचा एक खंडू आहे. लई खोटं बोलत बाई तुम्ही शहाणे माणसं असून. काय मी जेजूरला गेलते ना वांग्यासाठीला हा. त्या टायमाला यांच्या इमारतीने भेटली होती. याच्या इनेच मग याची मम्मी असन ती. मम्मी नाही ऐकली का? आणि घरी कोण आहे मग? याची आई आहे. तिथं अशी बारीक होती हो कोणाची? याची आई. जेजुरीची. हा जेजूरची मम्मी कशी होती? अशी बारीक होती. आणि मग तुमचं म्हणणं काय आहे? हे टाण का कोणावर पडलं असं पतड? हे शेजाऱ्यावर पडेल आहे. चालेल. हॅलो हॅलो गजवक्रात नमग प्रभादुना हात चक्र दंड दव गजवक्रात नर्य मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्र तुंड मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्र तुंड मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्रादुना मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्राद नर्य मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्र तुंड मग प्रभादुना हात चक्र दंड धाव गजवक्र तुंड मग प्रभादुना हात चक्र दंड धाव
धाव घेई हरिश्चंद्र दंड धाव घेई आल्या गणाच्या नारी अवघशाच्या पोरी हरिशंकराची धाव घेई आल्या गणाच्या नारी अवघशाच्या पोरी स्वारी शंकराची धाव घेई अलगनाच्या नारी मग सजापुरी स्वारी शंकराची धाव घेई अलगनाच्या नारी मग सजापुरी हरिशंकराची धाव घेई स्वारी शंकराची धाव घेई हरिशंकराची धाव घेई स्वारी शंकराची धाव घेई हरिशंकराची धाव घेई आधी वेताळाला मग भूताळाला खाली पातळाला पाय देई 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 गाड नाही बर मरणाच्या घरे एका देवाजून बाई गाड नाही बर मरणाच्या घरे एका शोधून पायी हे गण नाही बरं मरणाच्या घरे एका देवाजून पायी गण नाही बरं मरणाच्या घरे एका देवातून बाई एका देवाजून पायी एका देवातून बाई एका शोधून पायी एका देवातून बाई गज वक्रात नामग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गज वक्रात नामग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गजवक्र तुझा मग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गजवक्र तुझा मग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गज वक्रात नामग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गज वक्रात नामग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गजवक्र तुझा मग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गजवक्र तुझा मग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई गजवक्रात नामग ब्रह्मादुना अतिचक्र धाव घेई देव मल्हारी रुसने बंद नाही तर आम्हाला आमचीच मग आव. नाही मी काय म्हणते हा, म्हातारचं म्हणणं बरोबर आहे काय आपल्या लग्नाला 12 वर्ष झाले आपल्याला पोट सरतरी आहे का अजून नाही आ? आपलं ध्यानच नाही त्याच्यावर आ? पोरं तरी कशी होती काय हो मी आरक्षणासाठी त्याचा रंगे पाटलाच्या सभेला पळवतो आ? पाय लांब लांब सभा राहत्या लांब लांब असता आणि तू आम्ही बचत गट का काय कोणचा गट तयार केला महिला बचत गट त्या मिटिंगी लांब लांब राहत्या हा तू मिटिंगला निघती निघते माई सभा सुटती तुमची सभा सुटती तू मिटिंग बरं तिथं तुम्ही सभा निघत्या नाही नाही हा? मग आता पोरं होती कोणी कोण कायला पोरं होती आपण ठेप्यावर नाही घराला कुलूप नाही हा खरंय ना हो? मग पोट सर मला व्हायना तर व्हायना तुम्हाला पण व्हायना आ पोट सर मला व्हायना तर व्हायना तुम्हाला पण व्हायना वही होय इडून पुढे माणसाला पोरं होतील 100%. हा आपला शब्द आहे पोरं होय हा बरं झालं बाई हो, बरं झालं इकडे मरणार यायचा टेम्पू पण अंगात जाई ना मा बुडा निघून ना लय येड्यावानी करू राहिले तुम्ही येड्यानी म्हणजे काय येड्यानी की मी लाडा लाडा जवळ आलो, लगेच झटकून फेकून राहिले ना
हा? तुमची बायको मी काही लाज वाटत ना तुम्हाला हा? तुमची बायको बायको कोण आहे तुमची बायको मी बायको मग पैस ना मग मा उरावर ये माझ- आता तुझ्या आई घालायला गेली का माझ्या इकडं नाही ना तुझ्या आई आयची ए तुमच्या आई त्याची ए लय बुकाची काल गेली तिथे का ये माझ- झालं? मी मा आनंदाकडे जाऊ का हा? आनंदाकडे जाऊ आणि इतक्या दिवस तुझ्या ढुंगल चिमटे घेत होती का ती बाई गं, काय तुला मारलं बाई तुम्ही हा, माणसाला पोरं होती होते बरं झालं हो बरं झालं माहिती. आता हे सरकार कोणाचं आहे भाजपचं आहे ना भाजपचं चिड पातीड भाजपच भाजप भाजप आणि मग भाजपनं किती स्कीमा काढल्या भरपूर हा, लाडकी बहीण आमक फलन बिस्तन हा. मी बी सांगन कोणाला ते एकनाथ मामाला न ते फडणवीस मामाला आणि तुमच्या कोण कोण मामा लागत ते माझ्या आई उचलीची ना ते लाडक्या बहिणीचे पैसे हा? माझी आई उचलीची ना एवढ्या म्हातार बायाला पैसे नाही का आम्ही खोटे नाटे नाटे बनवून केलं ते सक्सेस हो का हा मामाला सांगसान हा मामा मामा गण तुम्ही स्कीमा काढल्या भरपूर काढलं म्हणा मग तुम्ही पण मा एवढं ऐका कोणचं हो एवढी स्कीम काढा कोणची माणसाला पोरं होऊ दे सरकार याचे करीन ते एका रात्रीत बॉम्ब फोडित हे नाही का करू शकत नाही का ते तुम्ही मला 100% डोक्यावर पडेल दिसते मला माझ्या आईच्या डिलिव्हरीला तू होती का मी काय येऊ आणि मग मी कुठे पडेल हे रोडवर पडेल का कुठे पडेल तुला काय माहिती का तुम्ही बोलत आहे तसं. हे बायची वंगळची आहे टाळीवर पडेल आणि बोलत आहे तुम्ही माझी आई म्हणे तू टाळवर नाही पडेल म्हणे मग भाऊ डोंगाड्यावर पडेल म्हणे जे खरं आहे ते सांगा तुम्ही हो का हा मी काय म्हणते हा काही माहिती का तुम्हाला माहिती असतं तर घर सोडलं असतं का म्या या गावचे लोक सारे जेजुरीला चालले त्याला बी नाही का पोरं सोर अहो कोणी नवस करण्यासाठी चालले कोणी दर्शनाला चालले हा हा मी पण चालले नवस करायला काय आला खंडोबाला नवस केल्यावर मुलगा किंवा मुलगी होईन ना मला हा? मुलगा किंवा मुलगी होईन ना मला खंडोबाला नवस केल्यावर हा मुलगा किंवा मुलगी होईल आम्ही जातो आता कुंभमेळ्यामध्ये मग काला घेतो गांजन बसितो ओढत अल्लग बाई सल्लग अंबाले अंधे पोलीस कांदे टोले आमचं मिठू द्या हो. नाही नाही ते झालं नंतर ते अजून आप्पा हे तुमचा साला भेटला होता मनमट चौपुलीवर काल आणले पांगळ अहो आता ते हिंडत होते त्याच्या तिथे. आईला इकडे सेंटरला जागा नाही त्याला काल आणलं ते एवढं पतंग हे पडीत का आलाय आपलं हा? एवढं मोठं पडीत का आलाय आपलं ते लोक जे ना पलटे गेले ते हागून जाते का ते रोड मोकळा म्हणे बरं जाऊ दे हे तुमचा साला आणला हा. याला न्या घरात आणि कापा म्हणलं मला का काहीतरी कापा बा राम राम दाजी राम राम कस काय बरं आहे का लय दिवसापून तुमची आठवण येत होती बर म्हणलं दाजीला आज भेटू उद्या भेटू आज भेटू उद्या भेटू मग महिनाभर जातच नाही का आता नाही मग इकडे मनमरत तो फुलं राहिलो पा हा तुमचा तपास लागला हा म्हणजे भाऊ भेटले मला हा ते म्हणे काय म्हणे कुठे येऊन राहिले हा म्हणलं ते मा मेवना रात्री मला दाजीला भेटायला जायचं म्हणलं हा ते म्हणे मग मी तेच काम करतो चला मग तुम्हाला नेऊन करतो बरं झालं तुमच्याकडून 90 चे पैसे नाही घेतले त्यांना घेतले चांगला असला का ओळख देतो मग आणतो मग पैसे काढू घेतो बरं जाऊ द्या कस काय बरं चाललं का मजाचे मजाचे काय चाललं बाई बरं चाललं भाऊजी काय करतात आता कोणत्या कंपनीचं शिडी बरं सर बरं आहे का काय ते पोरं स्वर म्हणून नाही तर भांडत आले आमचे अजून नाही का काही नाही 12 वर्ष झाले लग्नाला 12 वर्ष झाले हा. आणि अजून काय नाही मानवरा दारू पिऊन हिंडत अरे कुणीकडे. अरे अरे काय तुमचं नशिबात पडलं काय वहिनी करणार? तकदीराची हा? गोष्ट भाऊजी अरे काय काय? म्हणता ना पदर पडलं धोड चला हसन करा भगवान. औषध केलं पती चला पुढची जगत थांबा ना. हो, थांबा ना. काय रे याच्यासाठी आला का तू? अरे झालं काय अति आजचा घर फोड याची हा? तुम्ही काय केलं भाऊ मला काय म्हणतो तुम्हाला दाजी आणि तिकडे वहिनी वहिनी हा. आज का मग तुझ्या ना असे किती गुरु भाऊ करेल होते कसं वहिनी नाही नाही मला म्हणायचं आपण असं कुचित भावना नाही बोलत पण तू वहिनी तू भाषा कोणाचा आहे काय आहे आम्हाला तर कळायला पाहिजे ना
किती मामा आहे तुला भाऊजी मी आहे म्हणून सांभाळून राहिले बरं का हा संसार करून राहिले हा, एका दिवशी पण राहिले असते ना. आवर काय म्हणते याच भाऊबंद मजा घेऊन काही लाज वाटत तुम्हाला एवढी तेवढी तुला अक्कल पाहिजे मला काही अक्कल नाही मी चांगली स्थितीमध्ये आहे बरं का? मला बोलून दे. तुम्हाला तर अक्कल नाही मला- हे पहा, तुम्ही सोयीनं अजून मी तुम्हाला पहिलं सांगितलं. आप्पा वया माणूस तुमचीच आहे का नाही ना पंचायतची लय बोलती म्हणून म्हणलं नाही ना, मग बोलत आणेल तिला तिला म्हणा भाऊबंद लागते म्हणा भाऊ पण लागाच्या गोडीपणा सांगा तिला भाऊबंद लागते म्हणा गोडीत गोडीत विचारा काय भाऊबंद लागायचं म्हणा भाऊबंद लागते म्हणा तिला विचार तिला म्हणा भाऊबंद लागते का आम्हाला काही भाऊबंदाची गरज नाही का? तू येऊ नको चिमण्यामध्ये. हा, उचलून टाकीन तुला बी मी, हा. भाऊबंद माझ्या लागते. नवऱ्याला बी, हा. काला भाऊबंद लागत तुम्हाला? मला भाऊबंदाचं काही घेणं नाही तिकडे. तिकडे जा तुम्ही भाऊबंदाकडे. हे पहा. काय झालं? मला तुमच्या भाऊबंदाचं घेणं नाही आहे. भाऊबंद हे पहा, पाहिजे. तुम्हाला भाऊबंद लागत- पाहिजे भाऊ पण तुम्हाला भाऊबंद लागत असेल ना, तुम्ही भाऊबंदाकडे जायचं. भाऊ पण पाहिजे काला पाहिजे तुम्हाला भाऊबंद? लागाच्या काला लागत आहे भाऊबंद? असे बोट घालायला पाहिजे भाऊ पण लग्न करायला लागत अरे नाही सांगा. हा? नाही सांगा त्याला म्हणले मी. पुढं जेजूरला खंडोबाला नवस करायला. ते आपलं काम नाही मुलगा जेजूर- तुला खंडोबा पोर देणार आहे ना मग मा काहीच काम नाही मा भाडं भरू नको काल खर्चात पडते मला नेऊन काय उपयोग आहे मा काहून? तुला देव देऊ राहिला हा? आणि मी काल जाऊ तिथं अहो, नवरा बायको जोडीने नवस करू आपण. तूच जाय नाही येत तुम्ही? हा, जाय तूच जाय आणि पोरग घेऊन ये संध्याकाळ आय! आपल्याला पटणार नाही ते पोरगं. तू चालली ना हा. पोरग घेऊन ये संध्याकाळ तुम्ही नाही येत ना? जाऊ कोणा सांगायचं? बाई गा, आता कोणा सांग जाऊ माय? त्या डॉक्टर सांग जाऊ का? जाऊ का डॉक्टर सांगा? नाही का? अहो गणेश भाऊजी, कुठे हो तुम्ही? संडास मध्ये येतो बाई काय झालं का? का? औ तुम्ही शेजारीचे ना आमचे? हा शेजारीचे ना? आहे ना एखाद्या घरात आमच्या मरून गेल्यावर मग या तुम्ही मौतीला. काऊ काय झालं नवरा बायको सकाळपासून भांडणं चालू आहे. तुम्ही कुठे आहे? काऊन मी म्हणलं त्याला त्याला मा सांगते जोरीला. पेला असेल ते नाही हो, सुधीच होते ना. पित ते नाही हो. हा मग काय म्हणे मी म्हणलं त्याला मा सांगते जोरीला. मग मी काही येत नाही म्हणे, तू कोणाच संग बी जाय म्हणे. चला मला बी जायचं हे येतील लोकांना बाटल्या घेतल्या मी इकडून काला मग तो द्यायला. हा मट्ट नाही पाण्याच्या बाटल्या घेतल्या मट्ट खायचं आमच्याकडे मट्ट म्हणते त्याला हो का? हा ये त्याला मामध्ये मग येते ना मग? हा चला मला सांग मी बॅग घेऊन येते बर का? कुठे तुला संडासवाल्याने उडीलं काय रे संडासवाल्याने उडीलं काय भाऊजी हा? ओ भाऊजी लय दिवस उपर घरा बाहेर पडल्या वहिनी तुम्ही काय करावं भाऊजी ते होत नाही ना हो. उन्हानं लई जळल्या तुम्ही आज हे झालं नाही काय मला झालं बोलायला लावून राहिले का बसा ना. बर बर जाऊ दे हा मी काय म्हणते हा भाऊजी हा. ओ भाऊजी भाऊजीची माळ घालायची गळ्यात आता एकदाच म्हणणं भाऊजी भाऊजी बोला मी काय म्हणते बोला तुम्ही ते पाहिले का हो? कोण ते ना तो पाळेल कुत्र का कोण मग? अहो ते ना हो ते कोण माझ्या आहो हा? माझ्या आहो इकडे नाही ते आव्हान खाव आव्हान खाव आपल्याला नाही कळत ते अहो माझे मिस्टर बघितले का हा? माझे मिस्टर बघितले हा सिस्टरचा जवळ का कोण
अहो माझा हसबेंड हा हसबेंड हजबेंड हा मला बी करायचं होतं हजबेंड पण भेटानाच तू माणसाला असतो का हसबेंड मग काय होतं माणसाला होतो का मग हजबेंड कुठे येतो इकडे 100 रुपये दे तुला मा हजबेंड होय माणसाला हजबंड राहत असतं का सांगावं याला नाही नाही जाऊ दे भाऊजी माणसाला हसबेंड नसतो बर अहो ते बघितले का तुम्हाला मराठी भाषा सांगू का हा हा तुम्ही ते बघितले का हो? कोण माझे धनी मागच्या महिन्यात टाकले होते 2 किलो आणि आता या महिन्यात पाऊस पडला अशा गोजेवानी झाले ते अहो ते धनी नाही हो मग माझा नवरा बघितला का तो चालला तिकडे कुठे गेला पहा बरं आता काही तीस हे इकडे बा हे बा हे इकडे ते तिकडे अ तिकडे कुठे चालले तिनं पाहिलं सार कुठे इकडे सज्जाजुरी पाहिली बोलेश्वरला गेलती पुन्हा पालला गेलती जुनागड पाहिला भाऊजी भाऊजी माझा नवरा आ भाऊजी माझा नवरा भाऊजी झाली आपली बी शपथी ती आता मी चला तुमचा नवरा तिकडे गेला ना नवरा हा हाय 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 मीच आ काय काऊ मग काय कडे पाहायचे मग ते मग काय झालं हॅलो हो एक लग्नाची रे एक प्रेमाची आशा दोघी जणी हो एक लग्नाची एक प्रेमाची आशा दोघी जणी आवा आशा या दोघी जणी दोन बायकाचा धनी मलारी दोन बायकाच्या धनी हे दोन बायकाचा धनी मलारी दोन बायकाच्या धनी दोन बायकाचा धनी खंडोबा दोन बायकाचा धनी एक प्रेमाची आशा या दोघी जणी लग्नाची एक प्रेमाची आशा या दोघी जणी आशा या दोघी जणी अरे दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाचा धनी दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाचा धनी दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाच्या धनी अवतार भानुबाई लाडाची राणी होती निधन करे ओ भानुबाई लाडाची राणी होती निधन करे भानुबाई लाडाची राणी होती निधन करे हे माळसाबाई पहिली राणी पार्वती अवतार भानुबाई लाडाची राणी होती निधन करे ओ भानुबाई लाडाची राणी होती निधन करे भानुबाई लाडाची राणी होती निधन करे भंडारा उतरती यात्रावरती सोबती दादिनी भंडारा उतरती यात्रावरती सोबती दादिनी सोबती दादिनी दोन बायकाचा धनी मलारी दोन बायकाचा धनी मलारी दोन बायकाच्या धनी दोन बायकाचा धनी मलारी दोन बायकाचा धनी ओ एक लग्नाची एक प्रेमाची आशा या दोघी जणी ओ एक लग्नाची एक प्रेमाची आशा या दोघी जणी आशा या दोघी जणी अरे दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाचा धनी ओ दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाचा धनी दोन बायकाच्या धनी भंडारी दोन बायकाच्या धनी
सोन्याचा मान चोळी सुकान भरत माझा मल्हार गुणवान. काय लावलं बाबा हे? नवीन लग्न झालं का झालं का जेजूरला जायचं हा आणि गडावर 5 पायऱ्या बायको बोकंडी घ्यायची 5 पायऱ्या तर वर सरकना तू खाली खाली कुठं चालली कुठं चालले देवाच्या दर्शनाला कुठं जेजुरीला खंडोबाला खंडोबाला हा कोणाला घेऊन चालले शेजारणीला शेजारणीला तर घेऊनच चालले म्हणा. तुम्हाला असं हलकं जड काही लागत नाही का हो? ओ शिनकरे तुम्हाला असं हलकं जड काही लागत नाही का? आता मा पोहायच्या मला कळत नाही अरे काका तू पोहा पोहायचा नाही तू पोहा पोहायचा घेऊन चालला बोलतो म्हणजे मै बायको आहे ना ती. देवाच्या ठिकाणी असं चालतं का मला कोणाची बायको नाही हा? अरे दादा तू असा कोणाचा आऊत नको या ठजावणं कायमचाच. कळत नाही का माई आली मला या हाडी तुला काहीच कळा ना मै बायको घेऊन चालला तू. माई बायको आहे भाऊ. आता तू आंधळ्याच्या डोळ्यात काजळ नका घालू रे अरे काका तो चांगल्याच्या डोळ्यात घातलं घेऊन चालला ना. अरे बाबा मै बायको आहे ती खाली उतरून पाय. पायाची तुला हा हा माई बायको तुझी बायको आहे. हाव ना हाव ना हाव ना हाव ना. तुम्हाला काही अक्कल आहे, तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला ओ बाई. तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का? ओ बाई ओ काय हो बाई बाई? ओ बाई सॉरी हो काय ती sorry? माझी बोल माहिती आपण सॉरी म्हणलं की चालेल सॉरी काय ती sorry? म्हणली का sorry केली? हे आपला दोष नाही बाई मग माझा दोष नाही तो मग हे तुमचा दोष आहे कसं काय? तुम्ही इकडे डोळ्यातून आल्या आता मला माहिती का इकडून कोण येतं आणि कोण जात नाही तुम्हाला जर एवढंच बायको आहे खाजा घ्यायची हौस झाली तर तुमची बायको घ्या ना खांद्यावर. कोणाची ही तुमची बायको पुढे ही काय चाललं महिनाभर मोकळा झालो आता. कडा अडकमोडे बाई काही लाज वाटते का एवढी तेवढी? काय पण किचन मध्ये नाही गेलं तर बाईला खांद्यावर घेऊन चाललं गेली ना थोबडवाची. मग हा? काही भाऊमध्ये लाज आणि तू नाही कुठे ना? होती मी किचन मध्ये होते ना. मला माहिती मला वाटलं तूच आहे हा? ती इकून आली किचन आली. इकून आली मला वाटलं ती तूच आहे काही हलकं भारी वाटलं नाही तुम्हाला? मला वाटलं खाद्यावर घेतल्या तू हो जकस काय कमी जा हा? चाललो पळत हाऊ का? हा लय हाऊस त्याला खांद्यावर घ्यायची. हा मला घ्या ना खांद्यावर. मला खांद्यावर घ्या ना. घ्या ना घ्या ना. मला घ्या खांद्यावर. असा विचार मनात ठरला 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 असा विचार मनात ठरला ठरला ठरला. चाल जावं कपाली जजरला ऐकून लाडाची सरला चाल जावं कपाली जजरला ऐकून लाडाची सरला चाल जावं कपाली जजरला गे ऐकून लाडाची सरला. आता विचार मनात ठरला 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 काल जाऊ का पाणीच्या दुर्ना गे ऐकून लाडाची सरला काल जाऊ का पाणीच्या दुर्ना गे ऐकून लाडाची सरला. हो जाऊ का पाणीच्या दुर्ना जग ऐकून लाडाची सरला
दुर्गा हे ऐकून लाडाची सरला आता विचार मनात ठरला 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 आता विचार मनात ठरला 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 ए हा. चाल जाऊ ग बालीच्या दुर्गा हे ऐकून लाडाची सरला चाल जाऊ ग बालीच्या दुर्गा हे ऐकून लाडाची सरला जाऊ ग बालीच्या दुर्गा हे ऐकून लाडाची सरला साडू नवला ग मायारी देव भेटेल ग मायारी साडू नवला ग मायारी देव भेटेल ग भंडारी साडू नवला ग मायारी देव भेटेल ग मायारी साडू नवला ग मायारी देव भेटेल ग भंडारी येऊ दर्शन येऊ ग घरला येऊ दर्शन येऊ ग घरला हे ग ऐकून लाडाची सरला चला जाऊ ग पालीच्या दुर्ला हे ऐकून लाडाची सरला आता विचार मनात ठरला 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 विचार मनात ठरला 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 ए हा. चाल जाऊ ग बालीच्या दुर्गा हे ऐकून लाडाची सरला चाल जाऊ ग बालीच्या दुर्गा हे ऐकून लाडाची सरला चाल जाऊ ग बालीच्या दुर्गा जग ऐकून लाडाची सरला चला जाऊ ग पालीच्या दुर्ला हे ऐकून लाडाची सरला चला जाऊ ग पालीच्या दुर्ला हे ऐकून लाडाची लाडाची सरला चला जाऊ ग पालीच्या दुर्ला हे ऐकून लाडाची सरला म्हणलं ऐकलं बाबा आज या ठिकाणी भोळ्या भक्ताच्या दारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असताना अरे वा अरे वा तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात केली काऊन केली तर पहिले ना म्हणते कोणत्या देवाचे केले असताना काय सांगू तेव्हा तुम्हाला आहात उली उली हातात उली उली हाताचा उली उली पायाचा उली उली पायाचा टपुऱ्या ढेरीचा टपोऱ्या डेरीचा वाकड्या तिकड्या सोंडीचा याचे नाव तरी काय म्हणले बाबा ना याचं नाव गदर गणपती 4-5 गल्लास मठ ते आणलं का मठ्ठा लोक जरी म्हणे याची तब्येत कशी काय सभा असं अरे याला गधड गणपती म्हणू नये मग याला काय म्हणा महादेवाचा पुत्र तो गजानन गणपती तुमच्या देवाचा कुत्रा पुत्र नाही कुत्रीचं पिल्लू एकच राहत ते दोन राहते कस काय रे पिल्लू लहान राहत पिल्लू लहान राहत कुत्र मोठं राहत पण एकच राहत नाही नाही काय नाही नाही लहान पिल्लू काय करत लहान पिल्लू काय करत चारी पाय टेकून मुतत मोठं कुत्रा रे पुढ्यावर टंगडी करत नालाय का तुला कुत्र्याच विचारलं म्या नाही नाही बा- महादेवाचा पुत्र गजानन गणपती न- 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 कुठलाही कार्य असो कार्यक्रम असो काही असो हो. पहिले गणपतीचं नाव घ्यावं लागत गजानन गणपती हो लग्न कार्य कधी असलं बाबा गजानन गणपती पुढे खेळ तमाशा असला गजानन गणपती असं साधं साधं जागरण गोंधळ असलं गजानन गणपती प्रत्येक कामामध्ये असा गणपती असतो पाय संडासला जायचं आता तिकडे का देवाचं नाव घेतो का आणि मग तिकडे देवाला कुरकुरी अरे अशा ठिकाणी देवाचं नाव घ्यायचं नाही लागत. नाही या. काऊन अडचण येत नाही मग अरे तसं नाही चांगल्या ठिकाणी देवाचं नाव घेतलं म्हणजे रीतीचं कार्य सिद्धीला जातं सिद्धीला जात भाऊ कुठल्या कार्यामध्ये विघ्न येत नाही महाराज हा? दुसऱ्यानं म्हणते कोणत्या देवाचे केले असताना आपल्या मार्कंड्या देवाचे या देवाला मार्कंड्य देव म्हणू नये महाराज याला काय म्हणावं मार्तंड मल्हारी भक्त कैवारी आल्या विघ्न नेवारी तू नावाचा मल्हारी अवतार तो सदा शिवाचा संत महाराज गड जेजुरीचा अवतार धराया तुम्हा कारण उत्तर या जन दोषी देव निरंकार निर्गुण सगुण झाला असी अवतार धरून कौतुक लोका दाखवीची भक्ती नाही साळी भोळी महाराज केवळ सुळावरची पोळी म्हणून या ठिकाणी गण झाला देवाळंदी झाली हा. गणाच्या पाठोपाठ छोटी मोठी एखादी गवळण व्हायला पाहिजे गवळण व्हायलाच तर तू एक काम कर काय करू आपण तो कधी कुंजवनामध्ये जाणार आणि गवाडीचा रस्ता बंद करणार आज गवळणीला जाऊन द्यायचं नाही वासनात म्हणून इकडे गवाडीना विचार केला आणि काय बोलते त्या एकामेकीला काय ग बाई काय ग तुम्हाला काय माहिती का ग काय वारामध्ये वार गुरुवार गुरुवार मथुरीचा बाजार कोणा ग साऱ्या गवळ्या निघून गेल्या ग काय 16-17 गवळींचा मेळा पुढे निघून गेला दोघे तिघे थांबलो बाई आपण दोघे तिघे माग राहिलो काय ग काय ग तू आली सपना कुठे सपनाताई मागच आहे देवळतीला आवाज सपना काय करवाले का घरामध्ये काय हाव का अगं सपना चाल बाई ये पुढं
आले तशीच आता मोरीतून. बाई आता काय झालं तुम्हाला? काय ग तुमची कधी रेल्वे निघते का का मनमाड तिकडे नांदगाव? अगं अशी काय साडी घातली का हा अशी काय साडी घातली अगर अंडा आंघोळ केली आणि तशीच आले म्हणलं पळत. हाव का हा तुम्ही आरोळी दिली आणि लगेच पळत आले. हाव का? हा काय ग बाई औ तो साडी घातली हा पण तो पेटीकोट कुठे ग अग आम्हाला पेटी भेटली नाही आणि ती संसार बादली भेटली नाही अजून. दोघाचा आणि दोघीचा काय येईना थम. अगं ती संसार बादलीत पेटी नाही म्हणले ग मी मग अगं बाई तुला पेटीकोट समजत नाही हे का? नाही समजत आम्हाला मराठी सांग. हाव का हा काय ग बाई तो परकर कुठे ग परकर हा. परकर विचारत असत. अहो मा परकर कुठे परकर? तुम्ही बांधला असा तुमचं काय डोक्यात पाणी होईल दिसत. तुम्हाला मी परकारात बांधायला सांगितलं होतं का? त्या दुडक्यात कुट्टीचा बोध घ्यायचा असताना. अगं बाई तुला माहिती का ग नाही ना. वार गुरुवार गुरुवार मथुरीचा बाजार बाजार सारे गवण निघून गेले ग निघून गेल्या बाई. आपण दोघे तिघे थांबलो बाई मग का ग अहो तू तयारी झाली का आग्रांडा हो कालपासून तयार बसल्या ना. तयार न बसावा मग चालू शेगडीवर बसावा ओ दाजी पहा बरं ती काय म्हणती. काय म्हणलं बाई तुम्ही आता मी आधी ऐकलं दर्शक. तिला विचारलं का ग बाई तू तयार झाली का ग ती मला कशी म्हणते अगं बाई ग मी कालपासून तयार बसले म्हणे बर मी म्हणलं बाई ग तयार न बसाव ग बरोबर आहे. चालू शेगडीवर बसावं म्हणले हा? चालू शेगडीवर बसावं म्हणले कोणाला सपना दिदीला तयार नाही बजा तयार न बसावा बाई चालू शेगडीवर बजा. चालू शेगडीवर बसावा सपनाच्या कुकर द्या शिट्टी. शिजांना भात हो दिवस उगवणी हे दिवस उगवणी बाजार पुणे सारा दिवस उगवणी कितीवर आला बाजार पुणे सारा दरर गेला कितीवर आला कितीवर आला दरर गेला दरर गेला दिवस उगवणी कितीवर आला दिवस उगवणी बाजार पुणे सारा बाजार पुणे सारा बाजार पुणे सारा दरर गेला कितीवर आला कितीवर आला दरर गेला दरर गेला गवळणी गेल्या गेल्या उशीर झाला घरी दाखटा माझा तेर राहिला गवळणी गेल्या गेल्या उशीर झाला घरी दाखटा माझा तेर राहिला दिवस उगवती दिवस उगवती बाजार पुढे सारा बाजार पुढे सारा बाजार पुढे सारा दरर गेला क्या हो देवा काय बाई काय करतो भाऊ म्हातारपणाला दूध झालं. काय ग
म्हाताऱ्यानं गाडी घेतली घेतली मला वाटलं म्हातारा हानी तर चांगलं अरे आता कांदे इकले असेल तर घेतली मला म्हणे चाल कुठं मनमडला जाऊ म्हणे कशाला ग ते लाडक्या बहिणीचे पैसे काढून आणू म्हणे इड चांगल्या चांगल्या म्हाताऱ्याला विचारतो मला लाडक्या बहिणीचे पैसे येते का म्हणा आता आहे ना कागदपत्र नाही केली आणि. मग तो एक कागदपत्र त्याला कळणार नाही का मग हा, त्याला काय माहिती मी किती वर्षाची म्हणून तो आधार कार्डावर समजत नाही का त्याला मी आधार नाही दिलं सगळं दिलं बरं जाऊ दे म्हातारा म्हणला तुला चाल म्हटला हा मग आम्ही अभि गाई गाई लगी आंघोळ केली लुगडं बदललं लगी डोकं इतरलं येडं वाकडं हा आणि लगी निघले म्हाताऱ्या संग गेली म्हटलं नाही नाही मग गाडीवर बसली हा गाडीवर बसली आणि म्हाताऱ्यानं दट्टिली गाडी गाडी चालू केली तर टिली भाऊ अशी जवळ जवळ गेलो मनमड जवळ 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 तू गेली आणि भाऊ काल याच्यावर तिडे होतं वळण अरे त्याला सरकारी गतिरोधक म्हणते हाते गती रोगत काय म्हणते त्याला तो जिबीला शेंडा नाही का ग मग काय म्हणते अरे त्याला गतिरोधक म्हणते का गतिरोधक हाते गती कोणतं गवत नाही काही वळण म्हण हातेत हा त्या वळणाहून गाडी कुदली वळणावर गाडी कुदली आणि तसे मी निसटले जशी तू गाडीहून निसटली तिला टाका मी गाडीहून निसटले जशी तू गाडीहून निसटली लगेच ढोंगाडावरच पडली म्हाताऱ्यानं उचललं दवाखान्यात नेलं घाई घाई तुला दवाखान्यात नेलं तिडे बी 10-12 डॉक्टराचे घरा गोळा झाले 10-12 डॉक्टर तो आपल्या असे घरा 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 गोळा झाले आजच्या 10-12 जणांना माझे रक्त काढलं आगले का काय सादडे टिपडे नॉनसेन्स स्टुपिड इडियट लगे अक्कली का टिपडे सादडे खपरे लगे तो बाप तर एवढा हुशार नव्हता तू कशी काय निघली ग अगं थकेल बकरी हा? अगं थकेल बकरी काही बोलत काही याडवानी पा बाबळीवर कुदायची त्याची बकरी अगं पिकेल पपई त्याला थोडंसं माणसं जोडत नसते गाडीत मग तो एक सरा काढला असेल अगं नाही ग मोठं पतड फणस ते नाही अगं तो एक सरा काढला असेल ग हा ते काय ते 10-12 जण होते आणि एकदा काढ नाही तो फोटो काढला असेल. हा फोटो काढा भाऊ मा फोटो काढा डॉक्टरचा फोटो काढला आणि तो मा पलगाकडे घेऊन आला घेऊन आला आणि मला काय म्हणतो तुला काय म्हणे मावशी मावशी काही घाबरू नको अजिबात घाबरू नको तो एक बॉल गेला म्हणे मग आता एकाच बॉलवर चालू आहे का काय करतो एकाच बॉलवर धक्के भाऊ बरं जाऊ तो काय आणली काला तिनं काय आणलं अरे तिने आणलं श्रीखंड माझा माल थंड 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 हा, थंड. काय आणलं मी आणलं काळ्या कोंबडीचं ढवळा अंड हॅपी बर्थडे यू 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 अगं पागल काही म्हणते का याडवानी? पागल रांडा अगं मावशी त्या बड्डे का ग हा महिन्याच्या महिन्याला होतो मा बड्डे डोक्यावर पडेल बस तुला तर तेच येतं डोक्यात महिन्याला बड्डे होत असतं का ग? वर्षाला बड्डे असतो ना हा मोठ्या लोकांना तारखा भेटत नाही ना ते कवा करते हा. अगं तो बड्डे का ग हा मी लई लांबून आले बाया बर झालं मी नाशिकहून आले ग हम्म हा? काय हा आम्ही दोघी तर लय लावून आले इकडून झाले विषय सांग आणि मावशी मी दिल्लीवरून आले ग अयो ग मुंबईला आले ग अयो ग अगं मावशी तो बड्डे का ग हा केक असं मोठं घेऊन आले का केक असा मोठं केक घेऊन आले का ग पागलचे मग एवढा एवढा केक राहतो एवढा एवढा हा कोणता आहे का केक आईस केक Oh my god! My god! माय गॉड हा. बाप कडू त्याचं काहीच काम नाही का तिथं अरे मावशी हा? अगं मला फार आवडतो ग माझा फेवरेट केक आहे तो हो ना गं. अरे मावशी मला पण खूप आवडतं ग हा, मला त्याच्यावरची फुलं आवडतात ग हो ना गं. हा. हा, फुलं बी निघत्या निघत्या फुलं बी निघत्या मला नाही आवडत बाई हा मला इतकं आवडतं ना मला ना स्वीट लय आवडतं ग. असं ग तुला गोड लागत ना बाई अगं, तुला केक मला नाही आवडत
नाही मा वाटलं तर त्यांना दोघीला देऊन टाक गं. नाही बाई, ए, मला मावशी ऐक ना हा. ग पण आज ना मी नाही खाल्लंय आज हिला देऊन टाक नाही नाही हिला देऊन टाक नाही तू बी खाय अगं, नको ग ये ग नको ग मग मी नाही कापीत केक तसंच राहील मग मा बड्डे कस काय होईल मग तू हिला द्यायचं नाही आहे नाही ना. तू बी खाय तुला केक खायचा का मग तुम्ही असं करा गडबड करू नका तुम्ही 4 वाजता या मी फ्रीज मध्ये ठेवेल अरे मावशी माळकरी माणसं पुढे अंडे मटणाचं नाव नको काढत हो जाय तर तुझं ढाळ ढाळ कधी घातली तो काय माळ शिवरात्रीला घातली नव्हती का ए, म्हातारे कोणी वाचा का म्हातारा तुला काय डोकं आहे का ग मग हे तुला बिस्किटचे फोटो आहे काय अरे, मा देवानं आता 2-3 दिवस झाले आमच्या देवाना 2-3 दिवस झाले आता घातली जाय ना काय माळणी घातली का सांगितलं ना तिला शिवरात्रीला घातली म्हणून रात्रीला वेरूळला गेले आमच्या देवाने तिला माळ घातली पाहायची की तुला माळ दाखव का दाखव, दाखव. तुमच्या माळीला इटाळ चांडाळ होईल भाऊ ए मावशी आमच्या देवाच्या गळ्यामध्ये 108 माळ्याची मण्याची माळ आहे काय 108 माळीत म्हणी ना माळीत म्हणी 108 म्हणी हा. माळीत म्हणी 108 म्हणी 108 हा 108 म्हणे भाऊ हा. त्या देवाची मान एवढं होत बरं जाफीची त्याचं म्हणी घेतो मग असं बारीक बारीक म्हणी आहे 108 108 म्हणी माळीमध्ये अरे बाबा हा. ज्याच्या गळ्यात 108 म्हणी ज्याच्या गळ्यामध्ये 108 म्हणी ऐकू राहिलो मी सांग ना पुढे यानं माय घाल ना ज्याच्या गळ्यात 108 म्हणी ज्याच्या गळ्यामध्ये 108 म्हणी त्याच्यासारखा चावत नाही कोणी तू बाईचे का बाईचे काय झालं तुला आता नाही नाही तू बाईचे का बाईचे तुला काही सांगते का तू पोरगी मी आणि मग बाय बाय काय बायाच्या एखाद्या रडणं ऐकलं असेल ना तो ऐकते ना बाय अशा रडाच्या का मग कसं ग म्हणून म्हणलं तू बाईचे का बाईचे अगं मम्मी पहिल्या जुन्या बाया जे आहे ना सारे बाया सारखे रडत होत्या हा. आणि आताच्या बाया जे आहे हा. ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बाया रडत होत्या माहिती तुला असं का हा. डिजिटल 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 का डिजिटल हा. का मारलं का ग? नाही ना मग? बाई पप्पी घेतली कुणी कुणी घेतली का? विकून घेतली कुणी घेतली? चला चला हो चला पोरी मला नाही लागा सांगितलं ना तुला काढून देते ना हात नाही बे ओ देवा काय लय भारी माल आहे ना लय भारी माले लय मस्त काय माले घ्या ना काय इलायची वारवा इलायची मी मला थकवा गडतो काय करू भाऊ तू आलीच का उजून मला येण्यात येते तुला आहे ना जाता जाता हे इकडे जुनं पूल आहे त्याच्या खाली दाबून दे. मग नवा पूल होईल का बरं तो काय आणलं हा, तिनं काय आणलं तिनं आणली इलायची मी आणली भाऊ तो काय आणलं आणली नायची कैची बावळटच चली चला ओ देवा ओ देवा ऐक ऐक मम्मी या बाबाने माझा हात धरला ना ग हात धरला ना ग मावशी या बाबाने हात धरला ना ग एवढ्या नारडात असत्या का रांडाना सारी गल्ली गोळा केली रांडाना ऐक जरा मला काय म्हणायचंय रांडे अगं पागल आहे तू या म्हातार कुठे ते म्हातार तिकडे चमचमाचे ते तोंड वाचून राहिलं म्हातार पाय ते तिकडे त्या म्हाताऱ्याच्या टायमाला त्या म्हाताऱ्याच्या टायमाला मी डिलेव्हरी झाले एवढी आरळली नाही अचानक तर हात धरला तर तुझं डिलिव्हरीचं काम होतं थांब. माझं हाताचं काम आहे मी त्याला हात सोडायला इथे गुच्ची उभी राह कळ काढ हे बघ ना ग किती लाल झाला बघ ना तुझ्या आई घालायला गेलती का तिथे गुच्ची उभी राह हा मला काय म्हणायचंय तू त्याचा हात धरला का त्यानं तो हात धरला तूच बघ ना आता आता कुतमत पुढे ती राहिली हा? मी त्याला सोडायला लावायची आता गुच्चू बैस आळडू नको हा ए भाऊ ए बाबड्या
ए सोनू, ए भाऊ, मला आवडू नको बर का तू मला आवडू नको. माझ्या अंगाला काटे याच्या रांडी. ए भाऊ, कसं करू बाई मी? भाऊनं डोळे उघडे ठेवले कानू. भाऊला अजून काही पाहायचं होतं कानू माय. भाऊ एवढं इलेक्शन तरी चांगला पाहून गेला माय. भाऊला इमानदार वागला माय. भाऊचे किती कौतुक सांगू माय. आता तू माय घाल तू काय? ए मम्मी आता नाही करणार. चुप उभी राय. ए भाऊ, कसं करू बाई? भाऊ, भाऊला तर 10 खेड्यात नाव निघत माय. भाऊचं किती कौतुक सांगू गो. भाऊ कधी लोकांच्या लग्नाला गेला तर बुट चोरून आले भाऊला इमानदार वागला ग. भाऊ लोकांच्या शेतात जाय पण का ताटाला हात लाई नाही, वर कधीच ठूत नव्हता भाऊला इमानदार ग. आता तोंडाना सांगासारखं काय ठेवलं माय. भाऊना जाता जाता केवढं गड्ड केलं भाऊनं लई वाईट वाईट दिवस काढे माय. एकच अंडर पॅन्ट पिळू पिळू घाले. ए भाऊ, मम्मी एवढं रडू नको गा. हा बीपी लो होईन बाई. मी सवती डीपी घेतली आता. त्याला बीपी म्हणते ग. भाऊला इमानदार वागला माय. भाऊ कोणाच्या अंगावर हात टाकीत नव्हता. पागलच आहे टिपडी. अरे तुम्ही आहे कोणाच्या? कोण चालले कुठं? आम्ही चाललो भाऊ कुठं चालले यादळा? जॉगिंगला. यादळा जॉगिंगला जाते का मग लोक? केव्हा जाच्या? पाठी 4च्या नंतर जॉगिंगला जाते लोक. 4च्या नंतर सारी गर्दी राहते. कोणी अंडर टेंडीवर घुसत मधून. आता नवीन, आता मग खुल्ला रोड आहे. कोणीकडे ये बापका. इकडं पडित इकडे बापाकडं. हा. अरे तसं नाही तुम्हाला मी काय विचारलं, काय? तुम्ही आहे कोण नाही कोण कोणाच्या कोण कुठे चालल्या बा? आम्ही बाजारला चाललो भाऊ. म्हणजे गोकुळच्या गवळ्यांनी बाजारात चालल्या. आज तुमचा बाजारचा रस्ता बंद. गावच्या पुलाचं काम चालू आहे पुढं. मावशी कशी बोलली ग? कशी बोलायची? तो रस्ता बंद मानल्यावर काय? अरे चांगलं ओळख, मी कोण आहे काय आहे हं? चांगलं ओळख. ओळखलं तुला? अरे माझी ओळख कुठं नाही, अख्ख्या महाराष्ट्रात ओळख झाली मी. हो ओळखलं. ओळखलं नाही? मनमाड मध्ये चौफुलीवर तू चालत होता ना. पाठी जांगून ना हा? रोज राहतो 3 वाजता मी तिकडे. हा, चिंका जा चांगला उन्हात तापतून. काय करते मग? हा. रोज राहतो, रोज लगेच रोज आळडत तू. रोज आढळतो. हा. काय म्हणतो ग मी? 10 के 12 सारं घर खारा. 10 के 12 सारं घर खारा. पण मी म्हणतो काय? एक केळं घ्या केळं. केळं इकडून मला होतं, मला ओळखा. अरे पूजेसाठी आणलं दीड. पूजेसाठी पूजा झोपली घरी. अरे मावशी तसं नाही, तुला ओळख सांगायला पाहिजे. हा. ऐक माझी ओळख. सांग बर भाऊ. अवघ्याच्या रचिले तिन्ही ताळ. अवघ्याच्या रचिले तिन्ही ताळ. स्वर्ग वृत्ती आणि पाताळ. अगं पोरी हो, देव किती गोड म्हणले. अवघे रतीले तिन्ही ताळ. अवघे रतीले तिन्ही ताळ. स्वर्गातून मुतला पातळ. मागले काय तू? काय मी ऐकलं ते असं म्हणलो का मी? मग अवघ्याच्या रचिले तिन्ही ताळ. स्वर्ग मूर्ती पाताळ. त्याच गमन करणार मी नंद यशोदे. गोकुळचा कृष्ण देव म्हणता मला
ओळखलं भाऊ तुला ओळखलं ना हा पटकन देवाची चरण सेवा करा नंतर बाजारला जा मला 3 पोरी भाऊ काय आहे 3 मुली चांगले आहे ना हा हुशार आहे ना हा, हुशार आहे भाऊ. मग जी चांगली मुलगी का तिला बोल काय झालं जी हुशार मुलगी का तिला बोल बाई शकून काढा. या असा कारखाना आहे भाऊ मा. मावशी एवढी चांगली चुंगली पोरगी हा. नाशी डागा 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 कोण हालत आहे का आता मा एक कॉल गेला हा तिच्या शाखा दिले झाले काय म्हणते का बावटवाणी काय काय म्हणते का लोकांसमोर मला मग एवढी चांगली चुंगली काय जिलेबी काढून राहिली अगं मी लाजते ग असं लाजा लागत का? मग कसं असं पळा भाऊ हा. ही बाई पोरगी लय हुशार आहे. म्हणाला तिला गवळा आमचं बाई गावला नेमकी ती मला अशी करू ट्रक वाल्याला करू ए डंपरवाल्याला डीजे ए अच्छा जायला उचलून घेऊ अशी काय करते बाई ही का आमच्या वावरातल्या बाबळीला तिने साल नाही ठेवली भाऊ साहेब ढवळी फटक केली तिने बाबू असं घसडू घसडू अरे नाही तिला माणसाची आवड आहे आवड नाहीये मग लाळा आहे लाळा हो का हो इकडे पळ. ए, जांगड गुत्ता. घ्या पुढे घ्या थोडं थोडं पटकन पुढे घ्या तू आहे तोपर्यंत मा आता पुढे जमू देणार नाही का तू आहे तोपर्यंत मा पुढे जमू देणार नाही जमलं नाही तर तो पुढं पाहू. वा रे वा मायले की जे खरं आहे ते सांगत बर बाई गवळण म्हण लगेच म्हणू का हा लगेच ताबडतोब म्हण. मम्मी म्हणू का ग म्हण ना बाई म्हणू का आता बाई म्हणा ना. घुंगरू पैंजनाचं पायाचा वाजन घुंगरू पैंजनाचं पायाचा वाजन तुझं ना माझं लफडं. गावात गाजन तुझं ना माझं लफडं. गावात गाजन तुझं ना माझं लफडं. गावात गाजलं. अरे घुंगरू पैंजनाथ अरे घुंगरू पैंजनाथ तुझं ना माझं लपलं गावात गाजन हो तुझं ना माझं लपलं गावात गाजन हो तुझं ना माझं लपलं कधी तू आणि त्याचं लफडं होतं? अरे चिन्मय ओळख नाही भेट नाही गाठ नाही अरे चालक. ये, वगळ का झालं पाय बरं ती फळ. ए बाबा काय ग एवढ्या मारी जाते का लेकराला काय आलं बाई पोरगी फुडकून मुतली ना अरे देवा देवाची गवळण म्हण तिसरी भाऊ. बोले पटकन बाई दुबळे. वा 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 ही मावशी ही दुबळी तू जाऊ दे बोला सर राग नको येऊ दे तुला पोरी खूप चांगले आहे ग तो आल्या पण त्यांना अच्छा खोडाला गेले खोडा तू बी मला तू कवरल्या खापल्या काढितो. अरे पहिली पोरगी एवढी चांगली चांगली ती खुशाल हालती आता ही तिच्या परता बरी चांगली आहे ही तोंडात बोट धरती ही तोंडात बोट का धरती तुला सांगायचं लागेल का मग अरे बाबा हा ही तोंडात बोट काऊन धरती का धरती ही जन्माला आली ही जन्माला आली ही रान नसती आली भुंगळी तर बरोबर कस काय ग ही रान जन्माला आली जन्माला आली मा तुझ्याला कोणा टकुरा द्याला जर्सी का हे काय तू तुझंच नव्हतं ना भाऊ. तोंडातलं बोट बाहेर का गवळण म्हण म्हणा बाई तू आता शहाणी झाली हो मी आता शाळी झाले तुला सारं कळतं हो मला सगळं कळतं आता कळतं ना हा, माझं लेकरू शहाणं झालं आता कनी हा, मी शाळी झाले आता उद्या परवा पाहुणे पाहायला येणारे कोणाला मला पाहाला तुला काय झालं ग काय नाही झालं म्हणूनच येऊ राहिले झाल्यावर त्याच्या का हा? पाहुणे पाहायला आले का आले का हे तोंडात बोट नाही धरायचं मग असं बेल न राहू द्यायचं मन बाई गवळण बर म्हणू का ए मग मी आत्ताच म्हणू का ग आत्ताच म्हणू नाही ना लोक झोपल्यावर म्हणा. मन बाई मन 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 बर म्हणते बर हॅलो मुंबई वरून दिल्ली वरून आलाय फिरून मी आलाय फिरून अहो मामी मामी
तुमची मुलगी लय सुंदर वा मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर वा मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर वा मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर व मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर व मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर व मामी मुलगी लय सुंदर बाबाच्या डोक्यात पाणी का रे? करा, चालतं गावठी घाल. हा? मोठी कुऱ्हाड घेतली आणि रण तोडून राहिला. त्याची मुली सापडायची नाही तुला. अरे मावशी इडे देवा देवाचा कार्यक्रम आहे हे काय लावलं हो तमाशा इकडं हा ते गाडीत बसल्या तुला चेंडू बाबू लावी. उठ. देवा देवाचं म्हणावा देवा देवाचं हा भाऊ, अजून एक पोरगी. अजून पोरी तुला आपल्या गाडीला लय आवरेज दिले भाऊ. तू गाडी थांबलीच नाही बा कुठं बोले पटकन बोलू का? बोले बाई तू आपली पणकुडे. वा 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 कोणाला भाड्यानं मशीन लागत असेल तर घेऊन जा. मशीन कायच आहे हे कुट्टी कुटाच कुट्टी कुट्टी दाबत आहे. नुसती बोधामध्ये उभी करायची. म्हण वे गवळ ना जेवण आणलं भाऊ. तऱ्या तऱ्याच्या पोरी बोलतोय वाले म्हण गावळान म्हण बरं का भाऊ? ही ना इथं दुबळी ही तिच्या नंबरची. हा तिचा बाप मेल्यावर झाली मला. तुला बोलल्यावर बिले राग येतं का? हिला सांगणं पाणी पुरला असतं बाई. तिकडेच पुरवतं होतं मला. बाप मेल्यावर का पोरं होतं का गं? बाप मेल्यावर पोरं होतं? मला जेड्यात काढा ना तुम्ही. अगं तू पक्की नाही 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 मला जेड्यात काढा ना. तू पक्की येडी तू चांगली. काय म्हणले? अगं मावशी बाप मेल्यावर कुठं मुलं होत्या का अरे बाबा, हा तिचा बाप होता तेव्हा ही मा पोटात होती. हिचा बाप होता तवा पोटात होती. आणि हिचा बाप मेला तवा राजीवरच आले ना ती. तुला मसन काहीच का गं? नाही ना त्याच्या सरनं. राधा काना, राधा काना. राधा आव, आणि लयच बारीक झाली का तू आता आता खतडकन पडलं ना. राधा आव, असं वाटत पाहिजे तुला मिठी मारून उभं राहावं लागेल काय म्हणले? तुला असं मिठी मारून उभं राहावं लागेल मग बाबळीच्या खोडाला झटू राहिला का तू? राधा हो, चेहऱ्या रात फिरू का ग? फिरा ना बाई, तुमचा चेहरा आहे, फिरा. हो ना आता लय दिवसाची भेटच नाही आपली. हो ना, फिरा चेहऱ्यावर हात. हा मग हे, पण राधा अहो, हे काय? तुझ्या चेहऱ्यात लयच काळा पडला वय अहो मी एवढे जागरणाचे पैसे सारे क्रीम मध्ये घालून राहिली, हा तरी माझा चेहरा उजळा ना बाई. अरे 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 अरे. कस करू मग? पण राधा बेसन पीठ लावू का त्याला? हम्म त्या बाईनं आणलं बघ गमिलं बघ हे राधा अहो, का ग मला ओढू नका ना, मी पडन ना अंगावर. रोज काय चेहऱ्याला राहिली अजून हा राधा हो, पण तो चेहरा असा खरमडा खरमडा पण लागू राहिला का आज? काय झालं? तो चेहरा आज असा खरमडा खरमडा बी लागू राहिला मग बागायची जमीन सोडून दिली, पडीतात घुसला. तुला हे दसकट लागायचे नाही, मग काय लागायचं? मन भाई गवळ 18 वर्षाचे झाले, सगुणा 18 वर्षाचे झाले सगुणा ए भाऊ, मला एक पोरग बघा ना, माझं तिचं लगीन कराना मला तिचं एक पोरग पोरग बघाना माझं लग्न करा ना. 18 वर्षाची झाली सगुणा 18 वर्षाची झाली सगुणा हिला पोरग बघाना माझं लग्न करा ना. एक पोरग बघाना तिचं लगीन म्हातारी अरे ओ टिपडे तुझ्या मुळे या पोरी हिटागल्या ग ए! ए! देवा देवाची गवळण म्हणायची तुला येते का मी म्हणते भाऊ, म्हण पटकन बाई ना तो आता दे लाव सर पटकन सूर लावते मी. लवकर लाव काऊन टाइम मा पास नवरा आहे का तू दाबाती घेऊन राहिला? बर लाव जा तिकडे, मी आहे, जा. हा जा, तुमचा पा
माल पान फुलवा मागून सारा लोकायला पाठावर राहता टाकी तिच्या बाजूला. ती नको उचकीत बसू ना तो आता म्हण ना फॅशन आहे का तुला काय माहितीये आमची बी फॅशन आहे बाबा. हिने चालत का फॅशन? मी म्हणते बघ सूर लावू दे माल. नेमका ही नाला उरली का झोप घेऊ राहिली हो अरे हिण्याचा तार सापडा ना म्हणलं पडा घडी अरे तो इनालाही खाली आहे असा वर घे वर 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 घेऊ घे वर घे खाली लय खाली तू घे वर म्हण आता मरशील ना त्या मागच्याला मारती काय लय वर झाला तो खाली घे थोडा लय वर झाला तो थोडा खाली घे खाली गेले वर झालं काही वाटत तुला यार याच्या जाईन मरून याच्यातच दिवस काढायचा का? खाली घे वर घे. मॅडम सरला मॅडम ला खाली घेऊ. आला येडं कर. चांगल्या माणसाला येडं कर तुम्ही काय मावशी तुझा मला गळा बाबा हो भजन करा टाळ्या वाजा. बकरी सुकल्या काय या? हर्र! या, बकरी माग राणी पाठी पळू राहिला पुढे आईची आशा धरी ना त्यात पाठी मोठ्याल्या झाल्या. या काय करू राहिल्या असं रोज पळायला लागत का? असं करू लागत का त्याला? कधी पाहिल्या नाही का टाळ्या वाजतात? हा, जा तिकडे बाय तू कशी आहे गं? बाय मी कशी आहे? तूच म्हणजे टाळ्यावाल्या नावाला लागली मोडून काय गं? बाबा हो पहा महाराष्ट्रात काय झालं जरा सुधरा. डोळे उघडा जरा सुधरा बाबा हो जरा सुधरा. पहा अरे मटण खा दारू प्या सुधरा सुधरा बाबा हो. माळ करायचे टिंगर बॉम्बलावणी झालेली तुम्ही तरी सुधरा खा. असं नका सकाळी एवढं मुक्कामीर आहे सकाळी ज्याच्या गळ्यात माळा नाही ना त्यांना माळा टाकून पहिली रेल्वे धरून तू 40 गाव मार्गी घरी. मी इडे तिडे निघालीत ना भाऊ. मग मा कुठेवर या लागत कुठे कुठे ती मोलडी माई कुठ्याच्या बाबा सांगत तुला त्या बाबा बरोबरच मध्ये यायला पाहिजे होतं का माई कुठ्याच्या ट्रॅक्टर मध्येच मातली. म्हण पटकन म्हण लवकर जा 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 अरे तू खोडीची तवा तुझ्या पोरी कोण खोडीची राहायचं ग तू अशी त्या पोरी तशा यांचा बाप कसा असन तू अशी त्या पोरी तशा यांचा बाप कसा असन तूच विचार कर ना मग संध्याकाळी घरी सांगाल त्याला कुठं पाहू मी आता विचार कर. अरे आनंदाना देवा देवाची गवळण म्हणावर हो आले रस्त्यानं निघून जावा बाई. तर आपल्या समोर सादर होत आहे ग्रुप गवळा राजा गे म्हणून ती राधा देवाची सेवा कशी करते आपण ऐकूया. अरे वेळ लावी